नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आम्ही हांगा जमिल्ली आसा जो आमचो वार्षिक ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स जी वर्किंग वुमन हॉस्टेल ही आसा, जेंचे प्रेसिडेंट प्रीती शेट्ये मॅडम आसात आणि त्यांचे मेंबर सेक्रेटरी सभासद आणि त्यांची खूप नामनाची जमिल्ली आमची अमिता सलत्री बाय आसा. हांचे सगळे वांगडी आणि हांचे आमी आज हांगा वन महोत्सव करपाचो ठरयला आणि तो एवरी इयर आमी करतात. आणि हांगा आमी महिलांक कशे झाडांची लागवड करपाची आणि कशे तांचो फायदो घेवपाचो, मेडिसिनल प्लांटाचे इम्पॉर्टन्स सांगले वता आणि तांकां हेल्था बद्दल आणि हेजे बद्दल टॉक दिले वता. हाजे खातीर हांव ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स आणि वर्किंग वुमन लेडीज हॉस्टेलाचे संचालक आणि इन्चार्ज हांचे हांव कौतुक करता आणि तांकां बेस्ट ऑफ विशीस. अखिल भारतीय महिला परिषदेच्या गोवा शाखेतर्फे आज तांची जी हॉस्टेल आसा वुमन हॉस्टेल थंय वन महोत्सव आज साजरी जाता. म्हाका खूब बरें दिसता की केवळ आमच्या भारतीय संस्कृतीन वन महोत्सव हो सण साजरो करतात. म्हणजे फक्त आमच्याच संस्कृतीन सांगिल्लें आसा की झाडां आमच्या जिवनाचो कसो भाग जावन आसा. इनफॅक्ट हांव म्हणन की झाडां म्हणजेच आमी जगू शकता आमचें जीवन, हो ताजो फाटलो अर्थ आसा. आणि आमच्या भारतीय संस्कृतीन पूर्वापार काळापासून ह्या झाडाक अक्षरशः देव कसो मानला. आमच्या केवळ भारतानूच वटपौर्णिमा जाता. तुम्ही जाणा, पिंपळ झाड, सगळे झाडां, तुळस, आपट्याची झाडां आमी भांगराचे पार म्हणजे सोनेरी पार म्हणून एकठांय करतात दसऱ्या दिसा. अशें करून विविध कार्यक्रमांविशीं ह्या झाडाचें महत्व सांगिल्लें आसा. इनफॅक्ट तुम्ही जाणा, संत तुकारामान म्हणला, वृक्षवल्ली आंबा सोयरी परिचय. आमची जीवन झाडा शिवाय नाच. आमकां जगपा खातीर ज्यो गोष्टी लागतात ते सगळे आमकां झाडां दिता. पयलीं लागता आमकां प्राणवायू. तुम्ही जाणा, आमी सोडिल्लो कार्बन डायऑक्सायड तुम्ही शाळेंत शिकलात, ती घेवन आमकां ही झाडां चडांत चड बरो शुद्ध असो प्राणवायू दितात. आणि त्या खातीर चडशी आंब्याचें झाड, तुम्ही जाणा कोडुलिंबाचें झाड जर घरा कडेन लायलें की तातूंतल्यान चड ऑक्सिजन मेळटा अशें सायन्सान सांगिल्लें आसा. आतां दुसरें आमकां कितें लागता, पयलीं जालो प्राणवायू, दुसरें लागता उदक. उदक तर तुम्ही जाणा की हवेचे बाष्पीभवन करून, इव्हॅपोरेशन करून ही झाडां पावस पडपाक मदत करतात. हे तुम्ही जाणाच. ज्या जाग्यार खूप झाडां ते खूप पावस, म्हणजे उदक हे परत आमकां झाडां खातीर मेळटा. तिसरे अन्न, त्या शिवाय आमी जगू शकना. तुम्ही जाणा 99% अन्न आमी जे खाता ते आमकां झाड दितात. आमची संस्कृती, आमची अन्न संस्कृती ही शाकाहार. आमी मांसाहाराची उधळण नाका. जो शाकाहार आसा तातूंत 99% आय वूड से झाडां. चवथी गजाल आसा आमकां वस्त्र. आमचें आंग झाकपाक आमकां वस्त्र जाय, परत ते झाडां दिता. पांचवी गोष्ट आसा आमकां रावपाक घर. आमी म्हणटा निवारा, अन्न वस्त्र निवारा. झाडाचे छप्पर झाडाचे आसता. बिल्डिंगाचे सुद्धा घर बांदून स्लॅबाचे ताका सुद्धा झाडाच्यो पट्ट्योच लागतात. अशे तरेन आमकां सगळे तरेन झाडां ही जायच. आमी जर झाडांचे प्रकार पळयले, सगळींच झाडां आमकां जाय. आमकां माड म्हणटात आमी, आमचे गोंयकारांक तर माड नाल्ला शिवाय जेवण मेळना. त्या शिवाय आमी म्हणटा फुलझाडां. फुलझाडां इज अ सिंबल ऑफ 3 थिंग्स. एक म्हणजे प्रेम. जेन्ना आमी लग्न जाता, साखरपुडो जाता, एखाद्या प्रोग्रामाक आमी पुष्पगुच्छ दितात. आणि सिंबल ऑफ होलिनस, देवा कडेन तुम्ही जाणा कसलो उत्सव आसलो सगळी सजावट आमी फुलांनी करतात. तिसरी म्हणजे जेन्ना आमचो अंत जाता तेन्ना आमी फुलांच वापरता, म्हणजे सिंबल ऑफ पीस. आता तरेतरेची झाडां पळयात तुम्ही, मसाल्याची झाडां आमचे जेवण रुची करपाक आणि त्या मसाल्यान वखदी गुणधर्म असतात. मागीर आमी आयुर्वेद पळया, सगळी वखदी झाडां, ह्या वखदी झाडाचेर इतलो आयुर्वेद आसा. तुम्ही जाणा इतले फॉरेनर आनी हे सगळे मोगान पडले, तो आयुर्वेद ह्या झाडाचेर आसा. ताजे नंतर आमचे फर्निचर, टीक वूड, हे वूड हे झाडाचेर आसा. आणि सगळी फळ झाडां, तुम्ही जाणा फळां हे आमचे एक अन्नूच कशें, फळांच खावन सुद्दां मनीस जगू शकता अशें म्हणल्यार अतिशक्ती जावची ना. सो अशे तरेन ही सगळी झाडां आमकां निर्माण केला निसर्गान आमचे खातीर. आता महत्वपूर्ण संदेश असो की ही झाडां आमी टिकोवपाक जाय. आमी जंगलां टिकोवपाक जाय. जंगल ना जाल्यार सगळे वन्य हे जे प्राणी आसा खंय रावतले, पक्षी खंय रावतले, तांचो तर आमचे जीवन चक्राशी संबंधित आसा. सो आज सांगू सोदता, अशेंच वन महोत्सव तुम्ही घराघरांनी करा, भुरग्यांक कळूं दी, सगळ्यांक कळूं दी. आणि शक्यतो एक संदेश, खंयच्याच परिस्थितीत वृक्ष संवार नाका, झाडां तोडप नाका, मोडप नाका, उलट झाडां लावपाक जाय. जर झाडां लायली, वाडयली, भरपूर झाडां केली जाल्यार आमकां एक सुसह्य जीवन जगपाक मदत जाता.